गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरु तुझी ही पदवारी धरा धुवो सदा कायिक दोष सारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। हरि ओम हरि ओम हरि ओम। पाचवं प्रवचन आहे। गेल्या 4 प्रवचनामध्ये माऊलींचं चरित्र, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचं प्रयोजन, ज्ञानेश्वरीचे अधिकारी कोण आहेत त्याच्याविषयी आपण बोलत राहिलो। अजून ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरचा भगवद्गीता 5600 वर्षापूर्वी सांगितली गेली आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी 750 वर्षापूर्वी। मधल्या कालावधीमध्ये असं वाटलं त्या विश्वात्मक देवाला की त्या युद्धाच्या धामधुमीवर जास्त सखोल असं मार्गदर्शन नाही करता आलं। माऊली त्याच्याविषयी असं म्हणतात की अर्जुनाचे नेमिसे, अर्जुनाला समोर ठेवून गीतेचं ज्ञान भगवान श्रीकृष्णाने दिलं, पण त्यावेळेला दिलं ते खूप तोकडं वाटलं असं म्हणतात। काही गोष्टी सांगायच्या राहिल्या आणि म्हणून पुन्हा एकदा जन्म घेतला। आणि वैशिष्ट्य असं आहे की माऊलींचाही जन्म जन्माष्टमीचाच आहे, भगवान श्रीकृष्णाचा अष्टमीचाच आहे। साम्य स्थळ दोघांची बघायची झाली तर सारखीच आहेत, बऱ्याचशा गोष्टी सारख्या आहेत। आणि मग ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्या निवेदन करत असताना आपण पहिल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओव्या बघितल्या आणि नंतर जे सुरू होतंय, युद्धाला सुरुवात होते तिथून नंतरच्या ओव्या बघितल्या तर ज्ञानेश्वरीचा अधिकार कोण आहे? गुरुना नमन आहे, गणेशाला नमन आहे, सरस्वतीला नमन आहे। सुरुवातीला मंगलाचरण आहे, मंगलाचरणानंतर सद्गुरूंना नमन आहे आणि नंतर मग या ग्रंथाला सुरुवात केली। ही 4 प्रवचनं झाल्यानंतर मी मागास म्हटलं होतं की उत्कृष्ट श्रोता कोण आहे, की जर आता मी विचारलं आपल्यापैकी सलग 4 प्रवचनामध्ये मी काय सांगितलं तर जे सांगू शकतील ते उत्कृष्ट श्रोता। पण फक्त पुण्य मिळवायच्या भावनेनं किंवा 1-1.5 तास बरा जातोय, इथं शांततेत जातोय, काहीतरी चाललेलं असतंय, आरतीच्या वेळेला टाळ्या वाजवायला मिळतात वगैरे, असं काय त्या हेतून आलेलं असलं तर त्याचा उपयोग होत नाही। ग्रंथ ऐकल्यानंतर किंवा आपण जो सत्संग करतो आहे, जे एका तत्वाबरोबर भिडण्याचा प्रयत्न करतो आहे, तो तत्व कशासाठी आपल्याला हवं आहे आणि ते त्याचा परिणाम काय साधायचा हे माहीत झालं तर त्या ग्रंथाचा उपयोग आहे। अन्यथा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी 4:30 ते 6 आपल्याला जायचं आहे, बरं चाललेलं असतंय, तेवढंच किटकिट नाही कुणाची असं म्हणून। किंवा मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की आणखीन एक हरिपाठामध्ये मागच्या वेळेला आपलं 1-2 शब्द बघितले होते की इथं आल्यानंतर संसार आठवायचं नाही असं आपलं ठरलं। हरिपाठामध्ये आणखीन एक
4 शब्द आहेत. हरिविन जन्म, नरकची पै जाणा. आपला हा प्रवास आहे तो बाहेरचा आपला प्रवास आहे तो नरकाचा आहे असं आपल्याला सुरुवातीला मान्य करावं लागतं, कारण तो हरिविन आहे. किमान हा 1.5 तासाचा आपल्या आयुष्याचा प्रवास तरी हरीसोबत आहे. नाही कळलं तरी चालेल, पण काहीतरी चाललंय. आणि हे 1.5 तासामध्ये निदान मन शांत तरी राहत आहे, काहीतरी तत्वज्ञानाचा विचार सुरू आहे, एवढं तरी त्याच्यामध्ये सुरू आहे. म्हणजे नरकातून स्वर्गात येण्यासाठी हे आपला सत्संग सुरू आहे असं म्हणायचं. परत एकदा मी ते शब्द उच्चारतो. हरिविन जन्म, नरकची पैजा. म्हणजे हरीच्या शिवायचे दुसऱ्या अध्यायामध्ये तर ह्याच्यामध्ये विषय खूप ओवे आहेत. ईश्वरा वाचून इलानी जिये आणि बुद्धी नाही, ते एकच बुद्धी जाण अर्जुना जगी. म्हणजे माऊली तिथं असं म्हणतात की ईश्वरा शिवाय तुम्ही आम्ही जे दिवसभर जगतो, ज्या बुद्धीनं आणि ज्या मनानं जगतो, जी बुद्धी आणि जे मन ईश्वराशिवाय चिंतन करतं ते बहुधा असे विकरती असं म्हटलं. ते विकारामध्ये मग्न असतं. म्हणजे सकाळपासून इथपर्यंत येण्याचा आजच्या दिवसाचा जरी प्रवास बघितला आपण, म्हणजे या हॉलमध्ये येण्यापर्यंतचा विचार जरी बघितला तरी तो संसारच होता. बहुधा असे विकरती विकारामध्ये होता. पण मध्ये पाऊस पडल्यानंतर आणखीन विकल्प आला ना मनामध्ये, जायचं का नाही जायचं, आता कशाला जायचं, एक आलाच विचार मनामध्ये. कुठं 1.5 तास तिथं बसायचं, ते अर्धा तास ते काय कळत नाही, ते सोहम सोहम म्हणते, आपलं काय जमतच नाही त्याच्यामध्ये सारखं. ती सारखं म्हणते सोहमवर या सोहमवर या. दिवसभर आमचं चाललंय दुसरंच. आता गणपती विसर्जन करायचं आहे, गौरी गेल्या, आता येईल पुढचा भाद्रपद महिना, डोक्यात तेच विचार आहेत. बहुधा असे विकरती. ते सोहम मधले अजून मी मागच्या वेळेपासून म्हणतोय, आपण 6व्या अध्यायापर्यंत जाईपर्यंत या शब्दांच्या पर्यंत जायचंच नाही. निदान हे सोहमच्या ज्या शेवटच्या 4-5 ओव्या त्या पाठ व्हाव्यात की त्याची अनुभूती काय आहे तिथपर्यंत. पण हे जे मी म्हणतोय ते आपल्या लक्षात सगळ्यांना कळत असेल की बाबा. आणि सोहमचा शेवटचा ओंकार सुरू झाला की सगळ्यांना वाटतंय आता सुटलंय एकदाची बाबा, आता डोळं उघडायची पाळी आली. म्हणजे डोळं उघडायला सुरुवात, कारण आम्हाला शांतता नको असते, माणसाला एकांत नको असतो, आणि एकांत हा भयभीत करणारा असतो. पण परमार्थातला एकांत हा आनंद देणारा असतो. पण आम्हाला जो एकांत आता, कारण माऊली असं म्हणतात की तुमच्या माझ्या आयुष्याचा एकही क्षण आपल्याला काहीतरी करण्याशिवाय जाता येत नाही. म्हणजे सगळं सारखं काहीतरी करावं लागत असतं, बोलावं लागत असतंय, कुठंतरी पळावं लागत असतंय. शांत बसणं आम्हाला जमत नाही. ही सगळी गोष्ट यासाठी आहे की मनाच्या एकाग्रतेसाठी आहे. मी मागाशी सुरुवात करताना असं म्हटलं की ग्रंथाचा परिणाम किंवा आमच्या आयुष्यामध्ये नेमका कोणता परिणाम साधायचा आहे याच्याविषयी या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथकारांनी किंवा ग्रंथाचं चिंतन करणाऱ्यांनी सांगितले की आपल्याला परिणाम काय साधायचा. पहिला, या जगातला पहिला फिलॉसॉफर आहे अरिस्टॉटल, म्हणजे परदेशातला चांगलाच फिलॉसॉफर. त्या फिलॉसॉफरचं एक वाक्य आहे आपल्या सगळ्यांच्या माणसाच्या जातीविषयी जगण्याचं एक वाक्य आहे. द अल्टिमेट एम ऑफ द लाईफ इज द हॅपीनेस, असं तो म्हणतो. याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की मानव जातीच्या जीवनाचा शेवटचं ध्येय कोणतं असेल तर तो आनंद हा आहे. आनंद. तुम्ही आम्ही सगळेजण मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे जे पळतायत उठल्यापासून झोपेपर्यंत, तुम्ही आम्ही सुद्धा जो पळतो आहोत तो आनंदासाठी पळतो आहोत. पण आनंद समजायला तयार नाही आम्हाला. म्हणजे जसं की तुकोबराय म्हणतात की आम्ही सगळेजण देव काय आहे अजून आम्हाला माहित नाही. आम्ही देवाच्या परिभाषेपर्यंत पोहोचलेलो नाही. देव काय आहे, नेमका देव कोणता आहे, पण त्याला भेटण्याची आमची सगळेजणांची तयारी चालू आहे. देव काय आहे माहीत झाल्याशिवाय त्याला प्राप्त करता येत नाही. तसं हॅपीनेस, आनंद नेमका काय आहे तो कळाल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा आहे समजून घेता येणार नाही. तो अरिस्टॉटल असं म्हणतो की सर्वसाधारण पहिल्या 3 गोष्टी, म्हणजे 4 गोष्टी आहेत हॅपीनेस पर्यंत पोहोचण्याच्या, कारण माणसं पहिल्या 3 गोष्टीमध्येच आपलं आयुष्य संपवतात. 3 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट कोणती आहे की आम्ही सगळेजण प्लेजर म्हणजे इंद्रियाची जी सुख आहे तर त्या सुखासाठी आम्ही सगळेजण अख्खं आयुष्य घालवतो. म्हणजे आम्ही शिकतो कशासाठी, चांगली नोकरी मिळावी, चांगलं पद मिळावं, मोठेपण मिळावं. हे सगळं आम्हाला कशासाठी हवं असतं, आमच्या शरीराची
सगळे चोचले भागवतात. प्लीजर या शब्दाचा अर्थ आहे की इंद्रियापासून मिळणाऱ्या सुखासाठी आम्ही सगळेजण धडपडतो. नास्तिकतावादावर जीवन जगणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही देव मानतच नाही, कारण भस्मीभूतस्य देह पुनरागमना कुता असं म्हणतात. हे पुनर्जन्म वगैरे थोतांड आहेत. नास्तिकवादी असं म्हणतात की पुनर्जन्म थोतांड आहे. हे तथाकथित जे ईश्वरी मार्ग आहे, भक्ती वगैरे सगळं खोटं आहे. ते म्हणतात की एकच सत्य आहे की हा देह मेल्यानंतर ह्याला जाळायचं असतं आणि हिची राख होते, एवढं सत्य आहे. मग एवढं एकच सत्य आहे तर मजा करून घ्या. आणि म्हणून त्यांचं ब्रीद वाक्य असतं, खा प्या आणि मजा करा. ते असं म्हणतात की ऋणम कृत्वा धृतम पिबेत. ऋण काढा पण मजा करा. आपलं सगळ्यांचं तेच चाललेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपलं ऋण काढून तेच गोष्टी आम्ही करत असतो. ऋणम कृत्वा धृतम पिबेत. अख्खं जग हे इंद्रिय सुखासाठी धडपडत आहे. तुम्ही आम्ही सगळेजण प्लेजरमध्ये, या सुखामध्ये कोणकोणत्या प्रकारची सुख भोगतो आपण? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आम्हाला चांगले शब्द आयुष्यामध्ये हवे असतात सारखे. आम्हाला प्रत्येकाला वाटत असते की 4 हाना पण देशमुख म्हणा, म्हणजे मी चांगला आहे किंवा माझं सारखी स्तुती आणि माझं सारखं कौतुक झालं पाहिजे. आमचे कान यासाठी असूसलेले, आमचे कान 2 गोष्टीसाठी असूसले असतात. स्वतःच्या कौतुकासाठी, आणि जी व्यक्ती आम्हाला आवडत नाहीत त्याच्या द्वेषाविषयीचे शब्द आम्हाला सारखे आवडत असतात. म्हणजे प्लेजर हे जे क्षुद्र सुख आहे, ज्या खालच्या सुखामध्ये आहे, हॅपीनेसकडे जात असताना ही खालची सुख आपल्याला गाळायची आहेत, आपल्याला काढून टाकायची आयुष्यामधून. म्हणजे आता पहिलं मी म्हटलं की आम्हाला सारखं कौतुक हवं असतं. कौतुक जरी नाही केलं आमचं कोणी तरी आम्हाला खूप वाईट वाटतं. म्हणजे जसं की एखादी माझी आई बहीण आता आली असेल साडी चांगली घालून, तिला जर कार्यक्रमानंतर कोणी नाही विचारलं की साडी कुठली आहे, छान आहे, म्हणजे प्रवचनाच्या ऐकण्यापेक्षा तिला तो आनंद खूप मोठा होता. आपल्याला पण तसंच आहे ना. आपल्याला पण एखादं चांगली कपडे, आजच लिननचं एखादं घेतला, शर्ट पॅन्ट घेतला आणि कुणी नाही विचारलं आपल्याला तर अस्वस्थ होतो. प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जी केलेली असते त्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला स्तुती हवी असते. जो शब्द आहे तो कौतुकाचा हवा असतो. आणि हे लहानपणापासून आपण त्या बाळावर, आपल्यावर कौतुकाचाच वर्षाव केलेला असतो. आणखीन शब्द कोणते नको असतात आपल्याला, आणखीन कोणते आवडतात की आपलं ज्याच्याशी वैर आहे, आपलं ज्याच्याशी जमत नाही, त्याच्याविषयी जर कोण बोलायला लागलं नकारात्मक तर आपले कान असे, मग पुढं असं का, मला 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 अनुभव आहे त्याचा, तुझं ते पुढचं पुढचं पुढचं. तो द्वेषानं भरलेलं माझं मन ज्याच्याविषयी आहे त्याच्याविषयीचं द्वेषानं भरलेली वाक्य ऐकायला आपल्याला आवडतं. हे सुख आहेत म्हणतात, हे प्लेजर. त्याच्यामध्ये आपल्याला आनंद होतो. आम्हाला सगळ्यांना, आपल्याला माहिती आहे, जावेचा, ननंदेचा किंवा आणखीन कोणी असेल, द्वेषानं भरलेला माणूस आणि त्याच्याविषयीच्या शब्दांच्या कागाळ्या किंवा त्याच्याविषयीचं जे दोषाचं निदर्शन शब्द असतील ते सगळे ऐकायला आवडतं. शब्द हा कानाचा विषय आहे आणि कानाला नेहमी ह्या 2 गोष्टी आवडतात. हे तत्कालीन सुख देणारं नाहीये ना. म्हणजे दोन्ही शब्द, खरं शब्दामध्ये दोन्ही अर्थ नाही. प्लेजरच्या वर हॅपीनेस कुठे येतो की मी एखाद्याला थँक्यू म्हटलं आणि एखाद्याला सॉरी म्हटलं तर दोन्ही शब्दच आहेत, पण शब्दाचा मार वेगळा आहे. शब्दामध्ये ताकद किती आहे. मी एखाद्याला म्हटलं की तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस. आता गाढव आहेस, आता एक शब्द एखाद्याला वापरला, तो गाढव आहे का? पण त्याच्या मनाला किती लागतो, तो लगेच समजून घेतो की हो मी गाढव आहे. राग काय येतो त्याला? गाढव नसताना सुद्धा आपण जर गाढव म्हटलं तर त्याला राग येतो, पण तू गाढव आहेस म्हटलं तर त्याला ते खरं वाटतं. तू पुढचा माणूस चिडतो का? बघा ना, मी जर एखाद्याला मी म्हटलं तू गाढव आहेस, मी गाढव आहे, मग तो गाढव नसताना त्याला गाढव म्हटलं तर त्याला ते खरंच वाटतं मी गाढव आहे आणि म्हणून तो चिडत राहतो. गाढव या शब्दामध्ये तेच. तुझ्यासारखा चांगला माणूस या जगामध्ये नाही. दोन्हीचा अर्थ सारखाच. श्रीकृष्ण देशमुख काकाजी असं म्हणतात की सरोवर आहे आणि सरोवरात दगड टाकला काय आणि लाडू टाकला काय, दोन्ही सारखंच आहे. सरोवराच्या पाण्याला काही फरक नाही पडला पाहिजे. लाडू म्हणजे कौतुक असेल तरी तरंग सारखेच आहेत आणि दगड म्हणजे शिव्या असतील तर दोन्ही तरंग सारखेच आहेत. म्हणजे शब्दाचा
तसं प्लेजरमध्ये दुसरा भाग येतो तो स्पर्शाचा येतो. आम्हाला चांगल्या गोष्टीचा स्पर्श हवा असतो. म्हणजे आता सतरंजीवर बसलंय, त्यापेक्षा साहेबांनी गादी टाकली असती तर किती भारी वाटलं असतं. आणखीन आरामशीर मगाशी तर अर्धा तास बसायला लावले, हे सतरंजी कडक आपण बसलाय गादीवर, आम्हाला मात्र बसवलंय सतरंजीवर. स्पर्श आम्हाला सकारात्मक स्पर्श खूप त्याच्यातला आनंद आम्हाला हवा असतो. दत्तांचे जे 24 गुरु आहेत त्या गुरुच्या पैकी दत्तांनी हत्ती आणि हत्तीनीला म्हणजे अनेक गुरूंच्या पैकी सांगितले स्पर्शासाठी हापापलेली जी आहे. म्हणजे हत्ती आणि हत्ती ज्या वेळेला एकमेकाच्या मिलनासाठी उत्सुक असतात त्यावेळेला पकडले जातात, ती ठेवली जातात. म्हणजे स्पर्शासाठी आम्ही स्पर्शासाठी खूप आसुसलेला असतो. अनुकूल स्पर्श झाला. मी कामातूर स्पर्श सोडून द्या, तो तर आहेच, जीवनातला आनंद आहेच, पण कामातूर स्पर्शाच्या शिवाय इतर स्पर्श सुद्धा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये अनेक स्पर्श असतात. आठवत आहेत का बघा? आपल्या घरात एखादं निगेटिव्ह घटना घडली तर आपण आपल्या नातेवाईकाचा हातात घेतला, त्यावेळेचा आपला स्पर्श वेगळा असतो. घरामध्ये एखादा विजयाचा उत्सव आहे, विजयाच्या उत्सवाच्या विषयी त्या दिवशी आपण केलेला स्पर्श आहे. प्रत्येक परिस्थितीनुसार आम्ही केलेले स्पर्श आम्हाला हवेसे असतात आणि बऱ्याच वेळेला नको सुद्धा हवे असतात. स्पर्शाचं सुख म्हणजे अम्युजमेंट विषयी आपण बोलतो आहे. पहिली जी गोष्ट आहे प्लेजर्स. रूप, चांगल्या रूपासाठी आपण म्हणजे आपल्याला डोळ्याचा विषय आहे तो रूप आहे. डोळ्यानं सारखं चांगलं बघावं असं वाटतं. आता आपल्या डोळ्याचा सगळ्यांचा विषय झालाय तो मोबाईल झालाय. म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही, आपलं 12-12, 13-13 तास आम्ही त्या स्क्रीनवर आहे. आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा एक त्याला शास्त्रीय आधार आहे. म्हणजे आता समजा आम्ही एक बघितलं तर आणखीन त्या स्क्रीन पासून आम्ही दूर व्हायला तयार नाही, बाजूला जायला तयार नाही. रूप हा विषय. रूप हा आम्हाला आनंद देतो. कुणाचं कसलं का असं ना की रूप हे आम्हाला आनंदाचा विषय. श्रावण महिन्यातला परिसर असेल, श्रावण महिन्यातला निसर्ग असेल, तो आम्हाला आनंद देतो. डोळ्यालाच या चांगल्या गोष्टीपासून आम्हाला आनंद होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस. रसाच्या विषयी जीभ ही खरं तर 1.5 इंचाची आहे, पण ह्याच्यावर शेकडो चवी आहेत. आता ह्या चवीविषयी मला सांगण्याची आवश्यकता नाही. सगळं चवीचं घातलं तरी एखाद्या दिवशी ती म्हणते, आई म्हणतीच काय चवीचं आहेस माहित आहेस की मला. इतक्या चवी आहेत या जिभेवर. मी मागं उदाहरण दिलं होतं का नाही माहित नाही. आपल्याकडे जे लेज आहे, लेज म्हणजे पोरं खातात ना बटाट्याचं, ते काय लेज वेफर्स, त्या लेजला जे मीठ लावलंय ना त्याच्यावरचं जे संशोधन झालंय ना, त्या संशोधनाला त्या कंपनीनं करोडो रुपये खर्च केलेत. त्याचं कारण काय? जगात जेवढे समुद्र आहेत त्या समुद्राकाठचं सगळं मीठ तिने आणलं एका ठिकाणी आणि आपल्या जिभेवर काही बर्ड्स आहेत, म्हणजे काही फोड आहेत आपल्या जिभेवर, छोटे छोटे फोड, आणि आपली जीभ बनलेली आहे. ती एकत्र आली त्यामुळे दिसत नाही. त्या चवीच्या त्या काही जिभेच्या त्या बर्ड्स ज्या आहेत, बर्ड्स म्हणजे त्या हे आहेत, फोड आहेत, सगळ्या समुद्राच्या काठाचे ते मीठ तपासून कुठलं मीठ पुन्हा पुन्हा खावंसं वाटतंय त्याचा शोध लावला. म्हणजे आपल्या माहितीसाठी, म्हणजे जिभेचा ह्या जगामध्ये टेस्टर, काही माणसांना टेस्ट घेण्याचं एक 6वं ज्ञान दिलेलं आहे. तुम्ही कधी दारूच्या ह्याच्यात गेला, म्हणजे दारूच्या कारखान्यामध्ये, वाईनच्या कारखान्यामध्ये असे टेस्टर बसलेले असतात. टेस्टर म्हणजे दारू तयार झाली की त्यांनी पिलं की सांगितलं की हे हा कसं काय माल बरा आहे का, ही काईल बरी आहे का, म्हणजे काईल त्यांची, ही काईल विकली जाणार आहे का, तर ती मग भरल्या जातात बाटला. टेस्टर आपल्या गावागावात ते असतात, पण आता तिथं ते निवडलेले असतात. आता आपल्या गावातल्यांना टेस्ट असते का नाही माहित नाही आपल्या सगळ्यांना. ते देवानं व्यवस्थाच मुळामध्ये अशी केलेली आहे की तोंडाच्या वर नाक दिलंय, पण ते टेस्टर या शब्दाचा अर्थ की ते चवीच. शब्द, स्पर्श, रूप, रस, म्हणजे खूप आम्ही जगतो. प्लेजर खोटा आनंद आहे म्हणतात. ह्या आनंदाविषयी आपल्याला, रसाच्या आनंदाविषयी काही सांगण्याची आवश्यकता नाही. मी कायम सांगत असतो की श्रावणातल्या अगोदरची अमावस्या असू द्या किंवा धुळवड असू द्या, ही किती प्रिय असते माणसाला.
लाखो लोकांना प्रिय असते. गंध, नाकाचा विषय. आपल्याला सुगंध, चांगल्या गंधाची आवड आहे, चांगल्या चांगल्या. जसं की दत्त महाराजांना खस आवडतं असं म्हटलं जातं. आता आपल्याला कुठलं, शक्यतो संध्याकाळ झाली की काही जणांचे त्या गंध वेगळे असतात, त्या गंधाचा असेल, द्रव असेल तरच त्याच्यामध्ये त्याला आनंद मिळतो असं. प्लीजर हे क्षणिक आहे, तत्कालिक आहे, भोगलं की संपून जातं, क्षणिक आहे. पण अखंड आयुष्यभर माणूस त्याच्यासाठी हापापलेला असतो. दिवसातून 3-3, 4-4, 5-5 वेळेला जरी तो आनंद भोगला तरी तो क्षणिक असतो. पण माणूस घालवतो हे माणसानं घालवण्याचं कारण आहे. दुसरी गोष्ट ते असं म्हणतात की पॅशन. आणखीन माणसं कोणत्या कारणासाठी जगतात? की ज्याला जी नशा आहे, मग कोणाला साहित्याची नशा आहे, कोणाला संगीताची आहे, आणखीन कशाची नशा आहे, त्या त्या नशेसाठी जो जगतो. तिसरी गोष्ट ते म्हणतात की पर्पज. हा, की त्यातल्या त्यात बरी नशा आहे असं म्हणतात. पर्पज या शब्दाचा अर्थ की अध्यात्माच्या अलीकडचा माणसाच्या आयुष्याचा हेतू आहे. कित्येक माणसं जगासाठी जगतात, दुसऱ्याच्या हितासाठी जगतात. मी मागच्या वेळेला आपल्याशी बोललो की नाही माहित नाही, मी आळंदीला माझं व्याख्यान होतं. अशोकचं उदाहरण नाही दिलं ना. अशोक देशमाने नावाचा पोरगा. एक महिन्यापूर्वी मी तिथं व्याख्यानाला गेलो होतो. 35 वर्षाचं बाळ आहे, 35 वर्षाचा मुलगा आहे, आणि 125 अनाथ सांभाळते ते पोरग. पर्पज ऑफ लाईफ मी म्हणतो आहे. काही माणसं, मला अशोककडे बघितल्यानंतर असं वाटतं की हा तिसरा जो भाग आहे त्याच्यासाठी. अशोकची स्टोरी अशी आहे की अशोक हा IT इंजिनियर होता. पुण्यामध्ये त्याला 24 लाखाचं पॅकेज होतं वर्षाच्या. तो पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहायचा. रस्त्यावर आईबाप नसणारी त्याला 26 पोरं मिळाली. तो 10x10च्या खोलीमध्ये घेऊन त्यांना राहायला लागला. पोरगा आजारी पडलं की तो एका डॉक्टरांच्याकडे जायचा, आणि डॉक्टर त्याला विचारायचे की रोज वेगळं पोरगं कुठून आणतो तू? मग तो म्हटला की सर मी असं असं काम करतो. तो दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी ह्या पोरांना सांभाळायचा, 26 पोरं. त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की हे वेगळं पोरगं आहे, म्हणून त्याला त्यांनी आळंदीची 2 एकर जागा, की जिची 3 कोटी रुपये किंमत आहे, ती डॉक्टरनी त्याला स्वतःची सगळी जागा देऊन टाकली. पर्पज, डॉक्टरांचा जगण्याचा पर्पज पण किती मोठा आहे बघा. आणि हे पोरग 35 वर्षाचे आहे, त्याची बायको 29 वर्षाची. त्या दिवशी 3 तास त्याच्या अनाथाश्रमामध्ये घालवले. 5 वाजता अशोक उठतो, नवरा बायको उठतात. रात्री शेवटचं पोरग झोपल्यानंतर ते झोपतात. पर्पज हा उदात्त आहे, हा जगण्याचा एक उदात्त हेतू आहे. मला लाज का वाटते? आम्ही आमच्या एकुलते एका पोरासाठी, एकुलते एका आपल्यासाठी किती लांड्या लाबाड्या करतो, किती उचापत्या करतो, किती बेईमानी करतो, किती एका पोरासाठी तुमच्या माझ्या अख्खा आयुष्य जनावरासारखं आपण घालवतो. आयुष्य वेचुनी काय हित केले सांग बापा, फुकाचा नोकर झालासी कांबाडी, नाही सुख घडी भोगावे या तुकोबर. आयुष्यभर तू कामगार म्हणूनच जगतोस. तू भले मोठ्या पदावर असशील, खूप कमवत असशील, पण आयुष्यभर जे कमवतो ते एकाच पोरासाठी. तू कामगार म्हणूनच जगतो ना. कधी पोरासाठी, कधी बायकोसाठी, कधी आणखीन कोणासाठी जगतो. तो काय आयुष्याचा हेतू असू शकतो का? ते म्हणतात तो आयुष्याचा कधी हेतू असू शकत. त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की 100-125 पोरं, ज्या लेकरांना आईबाप नाही, ज्यांना आभाळ नाहीये, ज्यांना कुठली छाया नाही, ज्यांना नातं नाही, गोतं नाही, अशी 125 पोरं एकटं जोडपं सांभाळतं. केवढं मोठं काळीज असावं लागेल. आता ऐकताना सुद्धा तुमच्या माझ्या अंगावर शहारे येतात की असं असू शकतो. 24 लाखाच्या नोकरीला ठोकर देऊन उदात्त आयुष्य जगण्याचा हेतूच सांभाळतो. म्हणजे आम्ही 3P मध्ये जगतो. पॅकेज, प्रॉपर्टी आणि प्रेस्टिज, 3P मध्ये जगतो आपण. तुमच्या माझ्या आयुष्याचा पर्पज काय की खूप पगार असला पाहिजे, मान सन्मान असला पाहिजे, आणि प्रॉपर्टी असली पाहिजे. मरेपर्यंत खूप प्रॉपर्टी असली पाहिजे आपल्या नावावर. ज्या वेळेला तुमच्या माझ्या जगण्याची धाव ह्या 3P साठी असते, आणि त्यावेळेला ज्याला जीवनाचा पर्पज समजला, त्याला जीवनाचा पर्पज कळतो. 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 त्याला जीवनाचा पर्पज क
त्या अशोक देशपांडे नावाच्या लेकराला जीवनाचा पर्पज समजला. तो उदात्तच जगतो. त्याला भेटल्यानंतर म्हटलं की तुला ही ताकद मिळते कुठून? तो म्हटला, काका रोज संध्याकाळी 6 ते 7 मी आणि माझी 125 लेकरं, मी माझी बायकोनी 125 लेकरं 6 ते 7 कंपल्सरी नामस्मरण करतो. कट्टर वारकरी आहे, गळ्यामध्ये माळ आहे, रोज ज्ञानेश्वरी वाचतो. आणि तो म्हणतो हे सगळी मला दौलत मिळते आहे माझ्या आयुष्यामध्ये, किंवा हे जे मी करतो आहे, मी सांभाळतो आहे, केवळ एका गोष्टीमुळे मला जमत आहे. सगळी लेकरं, तुम्ही कुठलंही लेकरू त्याला रामकृष्ण हरी म्हटलं की ते रामकृष्ण, तिथला संवादच रामकृष्ण हरीने सुरू होतो. रोज संध्याकाळी 6 ते 7 अख्खा अनाथालय एकत्र बसून नामस्मरण करत आहे. म्हणजे मला अशोककडे बघितल्यानंतर असं लक्षात गेलं की त्याला जगण्याचा पर्पज पण कळालाय आणि तो हॅपीनेसकडे पण निघालाय, अंतिम सत्तेच्या प्रवासाला पण निघालाय. त्याला भेटायचं पण आहे परमेश्वराला, त्याला एकट्यालाच नाही भेटायचं. तो म्हणतो की मला एकट्यालाच नाही मोकळवायचं, माझ्याबरोबर ही 125 पोरं सुद्धा मोकळी करणार आहे. म्हणजे त्याला आयुष्याचा हेतू कळाला, पर्पज आणि नास्ट ते म्हणतात की हॅपीनेस, त्याच्याकडे जायचं आहे. आता ह्या जाता जाता जर दिवशी आपण फक्त एक आढावा घेऊ की ह्या ग्रंथानंतर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये काय बदल होणं अपेक्षित. माऊलीने या ग्रंथामध्ये प्रयोजनच मुळामध्ये तुमच्या माझ्या आयुष्याचं हॅपीनेससाठी केलेलं आहे, आनंदासाठी केलेलं आहे. मग आनंदाकडे जात असताना ज्या निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी आहेत, अंधाराच्या बाजूला ज्या गोष्टी आहेत, अज्ञानाच्या बाजूला ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या संपूर्ण नक्की आम्हाला कोणत्या प्रवासाला सुरुवात करायची, त्याच्यामध्ये परिणाम कोणता साधायचा आहे हे बघितलं तर पहिली गोष्ट आहे, हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. आता अज्ञान या शब्दाची डेफिनेशन माऊलीना जी सांगायची आहे, हे नामरूपात्मक जग दिसतंय ते खोटं आहे, हे तथाकथित चंचल आहे. म्हणजे आपल्याला आता जे जग भासत आहे तेच खरं वाटणं म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे सगळं परिवर्तनशील आहे. आपण जन्मापासून बघतो आहे प्रत्येक गोष्ट परिवर्तित होते. म्हणजे बालपण, तरुणपण, म्हातारपण हे नामरूपात्मक तुमच्या माझ्या अवतीभोवतीचं जग हे खोटं आहे, हे सत्य वाटणं म्हणजे अज्ञान आहे. ही जरा अध्यात्माची तत्वज्ञानाची भाषा आहे, आपल्यापर्यंत पोहोचते का बघा. हे नामरूपात्मक जग खरं वाटणं म्हणजे अज्ञान, त्याच्या वर येणं म्हणजे ज्ञान, अज्ञानाकडून ज्ञान. मी साधे आणखीन त्याच्यामध्ये आणखीन जरा सोपं करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वप्नामध्ये असतो, स्वप्नामध्ये आपलं एक जग असतं, स्वप्न हे आपलं जग असतं. स्वप्नात आपणच असतो, आपण रानात जातो, काय काय करतो, उचापत्या करतो, त्या स्वप्नात सगळं करतो. स्वप्नात असताना आपण जे स्वप्नात करत असतो ते स्वप्नात आपल्याला सगळं खरं वाटतं, बरोबर. स्वप्नातनं जागं झालं की लक्षात येतं की ते मगाचं होतं ते खोटं होतं. स्वप्नात आपणच असतो पण ते स्वप्न खोटं असतं. जागं होणं, जागं झालं, स्वप्न हे त्या ठिकाणी स्वप्नातनं जागं झालं म्हणजे स्वप्नात मी असणं पण त्यावेळेला ते खरं वाटणं म्हणजे ते अज्ञानच आहे ना. स्वप्नात सगळं आपण मेलोय सुद्धा, उंच कड्यावरून उडी सुद्धा मारली आहे, आणखीन कोणाच्या पोटात हाणलंय सुद्धा, हे सगळं आहे की त्यावेळेला खरं वाटतं पण ते खोटं आहे. ते कधी जाणं होतं की ज्या वेळेला झोपेच्या वरच्या स्थितीमध्ये आपण येतो त्यावेळेला ते स्वप्न आहे ते खोटं वाटतं. तसं ज्या वेळेला ज्ञान होईल आम्हाला, आम्ही ज्ञानाच्या वरच्या स्थितीला जाऊ त्यावेळेला हे तुमचं माझं जगणं आहे, एकत्र येणं, विस्कटणं, संपणं, हे सगळं खोटं आहे. म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे गेलं तर नामरूपात्मक जगाची जी दुःख आहेत तुमच्या माझ्या वाट्याला येणारी, ती दुःख संपतात आणि आपण हॅपीनेसकडे जातो. या ग्रंथाचा हेतू हे नामरूपात्मक जग जे आहे, नावानं आणि रूपानं, नाहीतर खोटंच आहे ना सगळं. आपल्याला मिळालेलं नाव, रूप, बदलणाऱ्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट या ग्रंथामध्ये आहे सुखदुःखाकडून सुखरूपतेकडं. या ग्रंथाचा हेतू आहे, आपण सुखदुःखाचे रोज चटके भोगतो आहे, सुख आणि दुःख सांगण्याची आवश्यकता नाही. माऊली तर म्हणतात की संसार असा आहे की असे विस्तू अंथरलेले असावेत आणि त्या विस्तवावरून चालताना जो दाह होतो तसा संसार आहे, इंगळावरून चालण्याचा संसार आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत, दुःख, जे त्रास होतो, त्या सुख दुःख आम्हाला त्रास का होतंय, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तेच पहिलंच कारण आहे की आम्हाला सगळं खरं वाटतं.
बघा ना, पोरगी माझी आता 7 महिन्याची गरोदर, तिला अचानक आता MD ला ऍडमिशन मिळालं, ती निघाली, 4:30ची वेळ तुम्हाला दिली, मी तिच्याकडे डोळे उघडून बघू सुद्धा शकत नाही. हा सुखदुःखाचा प्रवास आहे तुमच्या माझ्या आयुष्यात. कारण दिले वेळ तुम्हाला, आता मी तिला देऊ शकत नाही, कारण मी आता तिचा नाहीये, तिचा बाप नाही आता. मी आता ज्ञानेश्वरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणारा एक साधक आहे तुमच्यासोबत. मग ते दुःख आहे आणि सांगणं आता मी आता सुख दुःख आहे. पण मी ज्ञानेश्वरी सांगतोय, तर हे सुख आणि दुःख तुमच्या माझ्या आयुष्यातली आहेत. तर हा प्रवास ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर, ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यानंतर हा अखंड प्रवास सुखरूपतेकडे होणार आहे. कारण मला माहित आहे की ती निघाली, ती तिचं आयुष्य, तिला जाणं भाग आहे. तिच्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते घडणार आहे, ते मी बदलू शकणार आहे. म्हणजे माझी आई त्यावेळेला म्हणायची की होणार आहे ते होतच आहे, ब्रह्माता या आडवा. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते घडणारच असतं. ब्रह्मदेव जरी आडवा आला तरी त्याला कोणी थोपवू शकत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीचा पुढचा हेतू आमच्या आयुष्यामध्ये परिणाम करणार आहे. आम्ही सुखदुःखामध्ये जे जगतोय, सुखामध्ये आणखीन गंमत अशी आहे, सुखदुःखामध्ये जगत असताना सुखामध्ये आपण हुरळून जातो आणि दुःखामध्ये व्यथित होतो. मनाप्रमाणे घडलं की सुख मिळतं आणि मनाच्या विरुद्ध घडलं की दुःख होतं. आणि मनाप्रमाणे घडलं की आपण त्याचा उत्सव साजरा करतो. 10वीला 12वीला पोरग पास झालं की अख्ख्या गल्लीत पेढे वाटते. निवडून आलं की 10 दिवस अंगावरचा गुलालाचा शर्ट काढत नाही. मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून ज्यानं पाडलंय त्याच्या घरापुढनं 15 दिवस तरी गाडी फिरत असते. म्हणजे निवडून आलं रे आलं. सुख बऱ्याच वेळेला संत तर असं म्हणतात की एक वेळ माणसाला पराभव पचवता येतो, पण सुख पचवता येत नाही. पराभव झाला तर घरात जाऊन झोपल नीट, पण सुख झालं तर जागेवर बसू देत नाही. तुम्ही निवडून आलेला एखादाच असा उमेदवार आहे की तो मिरवणूक काढत नाही, अंगावर गुलाल घेत नाही, शांत चित्तानं जाऊन घरी थांबतो, असा एखादाच उमेदवार आहे. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये विजय झाला तर तो पचत नाही. गाडी जरी घेतली आपण एखाद्याने, जरी नुसती मोटरसायकल जरी घेतली नवीन, तरी चुलत्याच्या चुलत भावाच्या दारासमोरून दिवसातनं 100 वेळा तरी फिरवल्याशिवाय राहत नाही. पण कारण आपल्याला ते सुख दाखवायचं असतं. पराभव माणसाला खचून टाकतो. सुख दुःख, आनंद आणि दुःख हे दोन्ही समान आहे. ज्याला पचवता येतं तो सुख दुःखाकडून सुखरूपतेकडे जातो. रिपीट करतो मी उदाहरण. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक प्रभू रामचंद्रांचा कुठल्या गादीवर होणार होता? सूर्यवंशी घराण्याची गादी होती. खूप मोठा चक्रवर्ती राजा होणार होता, की ज्या राजगादीचा वारसा हरिश्चंद्रांच्या पासून ते दशरथापर्यंत आहे. मध्ये अज राजा आहे, मध्ये कौत्स राजा आहे, अशा राजा दिलीप आहे. म्हणजे ती राजगादी अशा पराक्रमी, कर्तव्यनिष्ठ, सत्यनिष्ठ अशा राजांनी चालवलेली गादी आहे. आणि त्या राजगादीवर आता उद्या प्रभू रामचंद्रांचा शपथविधी आहे उद्या. आणि रात्रीचं राजकारण होता. ईडी, CBI सगळं त्या मंथरीच्या डोक्यातनं बाहेर पडतंय, सगळं लावलं जातं. फोडाफोडी रात्रीच होते आहे आणि रात्रीच निर्णय होते की उद्या नाही, उद्या वनात जावं लागणार. चक्रवर्ती राजाचा शपथविधी उद्या आहे, आनंदाचा उत्सव सुरू आहे आणि रात्रीमध्ये निर्णय होते की वनात जावं लागणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या मनाची दशा आहे ना, ते म्हणतात ठीक आहे, राजा व्हायचं ना, त्यावेळेला ते वडिलांना म्हणतात ठीक आहे. त्यांनी वनात जायचंय ना, त्यावेळेला पण म्हणतात ते ठीक आहे. म्हणजे शपथविधीच्या अगोदरच राजीनामा कसलं झालं असतं बघा की, म्हणजे केवढं दुःख आहे. पण प्रभू रामचंद्र कुठलाही आतताईपणा नाही, कुठलीही अव्यवस्थितपणा नाही आयुष्यामध्ये, सहज मान्य होऊन ते वनवासाला निघतायत. सुख दुःख कडून सुखरूपतेकडे असं म्हटलं. म्हणजे खरं तर आणखीन त्याच्या अगोदरचा विषय आहे, तो अनासक्तीच्या वेळेला त्याच्या अगोदरचं उदाहरण